नमस्कार मंडळी. तुमच्या टेन्शनचा रावण जाळण्यासाठी आम्ही घेऊन आलोय हास्याचा रामबाण उपाय, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम, को पावर्ड बाय गार्नियर मास्क. मंडळी, तुम्हा सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या हास्य जत्रेला भेट द्यायला आलेल्या खास पाहुण्यांचं. अर्थात मन उधाण वाऱ्या या आगामी मराठी चित्रपटाचे निर्माते आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिकजी आणि मन उधाण वारा या चित्रपटातील नायक नायिका मोनल गज्जर आणि ऋत्विज वैद्य यांचं. सतीशजी, तुम्ही काल आम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्ही आज शो मध्ये येऊन खूप धमाल करणार आहात, मज्जा करणार आहात. तुम्ही तुमचं प्रॉमिस पाळणार आहात ना? नक्की. काल मी तुम्हाला बोललो होतो मी मराठीमध्ये काम करणार. येस, आज करतो होते. पप्पू पेजर ने अगर आपको वादा किया है तो पूरा तो करेगा ही ना. येस, ते नक्की कशा पद्धतीनं काय काम करणार आहेत हे जाणून घ्यायची मला सुद्धा उत्सुकता आहे. बघूया. तर मंडळी, सुरू करूया आपली हास्य सफर. मंडळी, स्लॅपस्टिकच्या क्लासमधला मास्तर पंढरीनाथ कांबळे घेणार आहे कॉमेडीच्या गल्लीतला भाई प्रसाद खांडेकरची शाळा. बघूया या हास्य वर्गात मुलं किती दंगा घालतायत ते. भाई तू जरा जाबासा का जास्त आवाज करू नको. मला सोडा. तुला सोडा, मग मला विस्की आणि याला बियर. चालेल. पाळला बघितला? मारलं का? हा विनोद करतोस? मारलं का म्हणून विचारतोस? अरे, या पृथ्वी तलावरचा सगळ्यात पहिला जीव अमिबा, त्याचं जेव्हा विघटन झालं ना आणि त्याचे जेव्हा 2 अमिबा झाले आणि त्या 2 अमिबांनी जेव्हा पहिलं स्किट केलं, त्यांच्या त्या पहिल्या स्किट मधला पहिला विनोद होता हा. आणि तेव्हा देखील तो पडला होता. आणि अजून तू हे विनोद करतोस? हे बघा, मला जाऊ द्या, मला शाळेत जायचंय. हा, शाळेत जायचंय? हा. किती विध आहे तू? मी शाळेत जाणारा विद्यार्थी वाटतो? मी शिक्षक आहे, शिक्षक कोयशक. ए भाई, तू शिक्षक आहे म्हणून तर तुला इथे आणलाय ना. जरा 2 मिनिटं थांब. आपले भाई आले ना, मुब्बू मोबाईल भाई, ते आले की तुला सगळ्या समजावतील. मुब्बू आलो रे, आलो. आले. असं नाचू नका. भाई भाई पाय पडतो भाई. और बोलो बंटर लोग, कैसा है? आई मजेत एकदम. हा कोण रे? यच आहे छोटा चेतन. अच्छा, हाच आहे काय चिकचक? तू चिकचक आहे काय? चिकचक असा शब्द नसतो, शिक्षक असा शब्द असतो. हा, ए, हॉटेलातली वापरून वापरून संपलेली वडी. कोणाबद्दल बोलतोय हा? तुला बोलला. तुला बोलतो. ये चिक्कूची थुकलेली बी. हे बघ, आपण जेवढा बोलतो ना तेवढाच ऐकायचा. आता त्याला जास्त पुढे पुढे नाही करायचा. आता ना आपल्याला शाळा खोलायची आहे. अहो भाई, शाळा खोलणं म्हणजे बक्कल खोलणं एवढं सोपं आहे का भाई? याला कोण बोलला? भाई मी नाही. याला कोण बोलला? याला कोण बोलला? तुम्हाला मी पर्सनल लेवलला सांगतो तर तुम्ही डायरेक्ट जनरल पब्लिक मध्ये जनरल मध्ये मारता. यार, माझं सगळं लिकेज मारता तुम्ही. याला कोण बोलला? भाई त्याला मार नका, त्याला मार. याला कोण बोलला? ए, अरे मी असं एवढं काय बोललो? एवढे का रागवले हे? अरे, भाईला पॅन्टचं बक्कल खोलता येत नाही. मग आम्ही काय करतो, एक जण पोट धरतो आणि दुसरा बक्कल उघडतो. आणि मग घाईची लागली, मग बक्कल तुट. नाही, पण याला कोण बोलला यार? नाही भाई काय झालं, माझीच चूक झाली, मला क्षमा करा. ऍक्च्युली मी एक सहज उदाहरण म्हणून असा एक दगड मारला, तो बरोबर तुम्हाला लागला. तर म्हणजे त्यात चूक त्यांची नाही आहे. आणि भाई मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला शाळा जी उघडायची आहे ती म्हणजे खरंच लोकांना तुम्हाला शिक्षण द्यायचं आहे की म्हणजे याचा व्यवसाय करायचा आहे?
अच्छा, म्हणजे शाळा उघडल्यावर पैसा पण कमवता येतो. अहो हल्ली तर हाच तर मोठा धंदा आहे. बोलला ना आपण, बरोबर रस्ता चुसला. रस्ता चुसला? हो मग तुम्ही रस्ता चुसता? मग पेप्सिकोला काय निवडता? मी पेप्सिकोला चोपतो. मी चोप बसतो. हा बघ काय त्याचा काय झाला माहित आहे, आपला जो भाई आहे ना, भाई पप्पू पेजर, तो आपल्याला बोलला, ए भेंडी के सड़े हुए आखरी दाणे, अभी ये भाईगिरी वाईगिरी बंद कर और अच्छा धंदा कर. म्हणून आपण हे सगळं करतोय आता. यांचे पण कोणीतरी भाई असतात. अरे बाई मग काय, अब आहे ना हा अँड्रॉइड, याचा भाई मी टल्ली टेलिफोन, आणि माझा भाई आहे ना, माझा भाई तो गुब्बू मोबाईल. गुब्बू गुब्बू? तुझा बाप गुब्बू आणि तुझा बाप गुब्बू गुब्बू वाला. नाही चुकला भाई, गुब्बू मोबाईल नाही, मुब्बू मोबाईल. आणि हे भाई आमच्या तिघांचे पण लय मोठे बॉस आहेत. माझे काय लय मोठे भाई आहेत, पप्पू पेजर भाई. तर पप्पू पेजर भाईने सांगितलंय म्हणून आपण आता शाळा खोलायची ठरवली आहे. चल पटकन शाळा खोल, पटकन शाळा खोल, शाळा खोल पटकन. पटकन शाळा खोल. काय व्हेरिएशन आहे भाई, एक खोल पटकन शाळा. भाई पहिल्या वाक्यातच मला कळालेलं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते. अहो शाळा खोल म्हणजे ते डब्बा खोलणं एवढं सोपं नसतं भाई. आणि मला एक सांगा, शाळा उघडायची, शाळा खोलायची, तर त्यासाठी काय काय लागतं हे तुम्हाला माहित आहे का? हा काय बोल ना, काय सांगतो मी. अरे बाई आपण ना सगळी तयारी केली एकदम. म्हणजे जे शाळा सुरू झालं पहिलं लागतं ना, ते पण आपण बसवलंय. काय? आम्ही प्रार्थना बसवले. प्रार्थना काय बसवले तुम्ही? प्रार्थना ऐकायचे भाई तुला? एक साथ प्रार्थना बोलेंगे. प्रार्थना मन. ए हटा सावन की घटा, खा कुजा बत्ती बुझा के सो जा इंटुकले पिंटुकले. मंटी पे खड़ी है अंटी, बजा रही है बार बार घंटी. कुल्ला घुमा के पश्चिम में पलट ले, बहुत हो गया उठले वटले. बच्चा चुकला ना भाई, बोललो होतं प्रॅक्टिस करू. तुम्ही ना करत नाही, तुम्ही मला यार, तुम्ही इज्जत करता यार बुड्डाव समोर तुम्ही. हे बघ ही आपली प्रार्थना आहे, कशी वाटली? काय ही प्रार्थना आहे तुमची? ही प्रार्थना आहे? हे बघ अजून बाकी आहे, थांब. ए उठा के पटके फाड़ दिल से. आता संपली. बोल भाई, तुमची प्रार्थना ऐकून असे इंटुकले पिंटुकले रोंगठे आले माझ्या अंगावर. काय आहे अशी एकदम? हे संस्कृत पेक्षा पण कठीण आहे शब्द. अरे म्हणजे आपण लय डोक्यालिटी लावली. ही जी आपली प्रार्थना आहे ना, या प्रार्थनामध्ये ना आपल्या गँगचे जे कोण होते ना, ज्यांनी गँग अशी उभी करायला ज्यांनी असा आपला सपोर्ट केला ना, त्या सगळ्यांना आम्ही कव्हर केला. म्हणजे कसं काय? म्हणजे बघ तुला सांगतो, हटा सावन की घटामध्ये सावन मामा आला. खा खुजा के बत्ती सुजामध्ये उस्मान खुजा आला. इंटुकले पिंटुकले मध्ये पिंटू टकलू आला. मंटी पे खडी आंटी मध्ये आमची गुत्त्यावाली परमपूज्य आंटी आली. आणि कुल्ला घुमा के पश्चिम को पलटले मध्ये, हे कुल्ला घुमा के पश्चिम को पलटले मध्ये कोण आलं रे? भाई कुल्ला पश्चिमचा बाबू वटले आला. कुर्ला पश्चिम असतं ते, कुर्ला पश्चिम. पश्चिमचा कुठला आणला? कुठला आणलाय काय? आणि काय आहे भाई, कसं वाटतं ते? म्हणजे ही तुमची प्रार्थना म्हणजे अशी मुलं सकाळी सकाळी शाळेत येणार, असे छान युनिफॉर्म घातलेला असणार, असे भांग बिंग पाडलेला असणार, असा हात धरणार आणि म्हणणार, ए अंटुकले पिंटुकले हटा. असा कसं चित्र दिसतं? अरे याला समजावा यार बाबा. या प्रार्थनेने ना सगळा असा एरिया पवित्र होणार. मग पवित्र एरियात आपली पोरं अशी शिक्षण घेणार. आणि काय घाबरू नको रे, शिक्षकांना पण कसं एकदम मस्त वाटलं पाहिजे ना, की बाबा काहीतरी आपण वेगळा शिकवतोय. कोण येणार तुमच्या शाळेत शिकवायला? ए बाबा, ते सगळं वरची बॉडी फिक्स झाली एकदम. म्हणजे आमचं जो मेन प्रिन्सिपॉल आहेत ना, ते आमचे पप्पू पेजर भाई आहेत. आणि व्हाईस प्रिन्सिपल आपण असणार आहे. आणि तुला सांगतो, भोनीचा जो पिरियड आहे ना, पिरियड भोनीचा, तो आपण घेणार. तो कसं काय घेणार? अरे तुला चला पोरांनो शाळा भरवायला लागेल. चला तर आज आपण इकडे ना मॅथमॅटिक्स कॉस्मेटिक्स शिकूया. भाई हा कुठला विषय आहे? मॅथमॅटिक्स कॉस्मेटिक्स मला पण बोलता येत नाही. अरे कुठून आणला या शिक्षकाला? काय माहितीच नाही रे. अरे त्याच्यात असतो ना, प्लस असतो, मायनस असतो, खतरा असतो. खतरा? तो असतो ना असं खतरा.
अरे गुणाकार म्हणतात त्याला, गुणाकार. तो खतरा असतो. असा तिकडे एक आकडी असते. भागाकार म्हणतात त्याला. अरे तेच शिकवायचं आपल्याला मॅथमॅटिक्स. ते आता शिकवणार आहे. पटकन पटकन क्वेश्चन मारा. भाई आपल्याला आत्ताच एक क्वेश्चन झाला. आत्ताच झालंय. आत्ता नाल कापून टाक जा, गरम पाणी करून टाक. नातेवाईकांना कळवायला लागलं सुवेर बिवर वेळ लागला लगेच. अरे क्वेश्चन झाला, ह्याला ह्याच्या डोक्यात काहीतरी घाला. अरे क्वेश्चन झाला असं नसतं, प्रश्न पडला. हे भाई पडला असेल तर लागला असेल त्याला आधी चेक करून घे तू. प्रश्न पडला असं बोलतात. अच्छा म्हणजे असं बोल ना यार तू. हा बोल बोल काय झालं. ठीक आहे हा बोल. भाई मला सांगा 1 आणि 1 किती? भाई थांब यार तू. नाही हे एवढं कठीण गणित आहे म्हणजे तुम्हाला असं डोकं धरावं लागतंय. भाई डोका बिका दुखताय, गोली देऊ काय? नाही यार ते म्हणजे तसा हे एकदम म्हणजे असावाला येतो. असा लगेच होऊ शकतो. बरोबर आहे. किती ना किती बोलला तू? 1 आणि 1 किती? हा म्हणजे हे आहे ते. कोण पण सांगू शकतं. तुम्ही सांगा. शिक्षक कशाला तू सांग रे. मी सांगतो ना. भाई सोपा आहे. 1 आणि 1 ना 2 होता 2. बरोबर. चूक बोलतो नाही उत्तर देतो यार. तू बुद्धा समोर विज्जत करतो चुकीचं बोलून. तो बरोबर उत्तर बोलला. 1 अधिक 1 2. अरे कसं काय? हा बघ मी तुला सांगतो. हा बघ हा 1 आला बरोबर. हा इकडून 1 आला. हा मग 2 झाले ना. रुक बे माहौल तो बनने दे. अभी देख ये क्या हो गया. एकच झाला. हा जाड 1 झाला. ठलक 1 झाला. जाड 1 घेतो चुकीचं उत्तर सांगतो. काय पण जाड 1 झाला. जाड 1 कळलं तुला? नाही तो चल आता तुला काय क्वेश्चन होत आहे तर तू पण बोलून टाक. तू पण मार. चल क्वेश्चन मार. नाही मला काय प्रश्न विचारायचे नाहीये. क्वेश्चन मार बोलत तर मार. अरे भाई बोलले ना क्वेश्चन मार, तर क्वेश्चन मार. मी विचारतो असं हे काय जबरदस्ती आहे. विचारतो. बरं मला सांगा भाई, पायथागोरसचा प्रमेय सांगा तुम्ही. भाई ॲम्ब्युलन्सला फोन लावा आता. लवकर लावतो. कुठला गोडस? गोरस नाही, बाळ गोरस असतो. गोरस, पायथागोरस. तुम्हाला सांगितला होता यार. पूर्ण टडी घ्या नंतर शिक्षक समोर मला उभा करा. आधीच येता आपल्याला सह्याद्रीचा पायथा. सह्याद्रीचा पायथा कुठचा? तो वेगळा पायथा आहे ना. हे बघ कसा झाला माहिती आहे शिक्षक तुला. हे जो तू बोलतोय ना तो सगळ्यांना टडीच्या शेवटी आहे. आपण तिथपर्यंत अजून पोहोचलो नाही. पण आपले पप्पू पेजर भाई पोहोचले ते तुम्हाला सांगते. पप्पू पेजर भाई बोल दे ना यार. अटके इधर बोल दे ना यार. पायथा बीता कुछ बोल रहा है. बहुत मारता क्वेश्चन. कुछ समझाओ इसको आके. ये झंटू ले झटक ज्यादा ना मटक और मेरी बात गले में सटक. मैं मुन्नू मोबाइल का मोटा भाई पप्पू पेजर बोल रहा हूँ. ये मटन के छिलके ज्यादा पिन पिन मत कर, नहीं तो माउथ पीस में डाल के रिसीवर से निकाल के कनपटी में घुसा डालूंगा. अल्टी पल्टी हो जाएगा तो पप्पू पेजर को बिले मत डालना. समझा क्या? काटता हूँ. भाई पाया पडतो. भाई पाया पडतो. भाई तू मत कर. जिंदगी में 2 ही चीज नहीं झुक सकती हैं. एक प्यार नहीं झुक सकता और एक मेरा भाई नहीं झुक सकता. तो मत झुक. भाई इसको बेचना क्या भाई? अंडू एंड्रॉइड इतना ज्यादा अंडू. हे अंडू कसं काय? दाढी केवढी झाली? भाई माझी दाढी झाली, याची जाडी झाली. भाई हे बघा टल्ली टेलिफोन. टल्ली टल्ली.
आज टल्ली के नॉर्मल भाई नॉर्मल है अपन टल्ली होता है उस दिन सबकी। ये कौन रे? ये चश्मा पहन के इंटेलिजेंट जैसा कबूतर कौन रे? अरे भाई वो भंडारे की बची हुई वाटाने की सब्जी है। अरे आप शिक्षक है, टीचर टीचर। शिक्षक 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 शिक्षक। भाई क्या बात है भाई, एक नंबर। क्या रे शिक्षक? टमाटर के आखिरी दाने किताब के फड़ेले पेज। अरे तेरा प्रॉब्लेम क्या है? भाई प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम या तुमच्या माणसांचा आहे। हे शाळा उघडायला निघालेत आणि यांना पायथागोरसचा प्रमेयच माहित नाही। अरे आपल्याला माहित नाही ना, पण पप्पू पेजर भाईला माहित आहे ना। भाई इसको बताओ वो क्या बोल रहे ना, बता आता बघ भाई कसा सांगेल। पायथागोरस। अरे अभी बताता हूँ पायथागोरस। पायथागोरस बोले तो पायथा, बोले तो गोरस, बोले तो कोरस। पायथा गोरस पायथा पायथा। ये शिक्षक, तू शिक्षक है कि मैं शिक्षक हूँ? अगर तू शिक्षक है तो तू बता पायथागोरस क्या होता है? मैं क्यों बोलेगा पायथा? बराबर है भाई। भाई पायथागोरस हा मोठा गणितज्ञ होता। अरे तो फिर उसको हैंडल करने देना, तू काहे को टेंशन ले? क्या भाई बोला? अरे ये भाई और कुछ हो तो बोल, बक मुंह से बक। अच्छा बरं मला मसावी बद्दल सांगा। मसावी? हाँ भाई बोल दो भाई, मारो तो मुंह। ये मसावी तो मेरे को नहीं पता, लेकिन गोसावी मेरे को पता है। अपने इस शो का प्रोड्यूसर है, पीछे कुर्सी पे बैठेला है, मेरा चेक रेडी कर रेला है। समझा क्या? भाई भाई अरे वो गोसावी नहीं है, वो गोस्वामी है। दूध के फटेले हिस्से हैं? पहले क्यों नहीं बताया? गोसावी नहीं गोस्वामी है। मैं इधर फंबल कर रेला हूं तो ऑडियंस के सामने मेरा तो कचरा हो जाएगा ना। भाई गलती हो गई, मेरी माफ कर दो भाई। ठहरो रे ठहरो, बात को उसको समझाने तो दे। हे बघा भाई, प्रिन्सिपल व्हायचंय तुम्हाला, मग मला संस्कृत मधलं एक सुभाषित म्हणून दाखवा बरं। संस्कृत? हाँ मेरे को मुंबईया संस्कृत आती है। बोल दो भाई, मारो। ये झंटूले झटक ज्यादा ना मटक और मेरी बात गले में सटक। मैं मुन्नू मोबाइल का मोटा भाई पप्पू पेजर बोल रेला हूँ। ये ज्यादा पिन पिन मत कर, नहीं तो माउथ पीस में डाल के रिसीवर से निकाल के कनपट्टी में घुसा डालूंगा, अल्टी पल्टी हो जाएगा। तो पप्पू पेजर को ब्लेम मत डालना, काटता हूँ। अरे भाई करा गया मेरे को। शिक्षक तू मेरे को घुमाया, मेरे को चक्कर आया, अब तेरे को चक्कर दूंगा मैं। भाई उसको तो देंगे। गप्पा बसा, गप्पा बसा। हे 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 तुमचं संस्कृत आहे? हे संस्कृत कसं असतं? या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना। कळलं? असं असतं। तुला येतं? म्हण चल वणवाहो वणवाहो वणवाहो। तुला येतं? तुला येतं? चल कोंबडाहो कोंबडाहो कोंबडाहो। तुला येतं? इसको मत बोल। प्यार नहीं झुक सकता और ये नहीं झुक सकता। मत झुका इसको। इसको तुम हाथी का सूंड बना दो। वो बन जाऊंगा मैं भाई। आणि तुम्हाला काय शिक्षा? ये मैं इस शो में आ गया, ये क्या कम है तेरे को? है ठीक आहे ठीक आहे, या पुढील अर्धा तास असंच उभा राहायची, हीच तुमची शिक्षा। आलेत भाई मोठे शाळा काढायला, प्रिन्सिपल बनतायत। नॉनसेन्स। भाई ये तो बहुत बोल के गया, अभी बोल, अभी जाके ठोक के आता है उसको। खाली बोल दो, आवाज दो। तुम लोग घबराने का नहीं, समझा क्या? आज पप्पू पेजर को पहली बार कोई संस्कृत में भारी पड़ेला है। कुछ संस्कृत में सोचना पड़ेगा।
ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। भाई, अरे भाई, आपका अभी संस्कृत आया आपको? ये शिक्षक के जाते ही मेरे को संस्कृत आ गया रे। बच्चा! क्या बात है सर, तुम्ही कालच आम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी मराठी इंडस्ट्रीत लवकरच काम करणार आहे आणि तुम्ही याची सुरुवात आमच्या शो मधून केलीत, याचा आम्हाला अत्यंतिक अभिमान आहे. सुपर हिट. तुमची एनर्जी बघून आम्ही अवाक झालो आहोत. तुम्ही काय एंट्री घेतलीत, काय नाचत आलात. क्या बात, क्या बात, क्या बात. जोरदार टाळ्या. एक एक क्या है, मैंने और अलका ने इकट्ठा करियर शुरू किया है. मैंने बताया था ना चक्र फिल्म में. मैं चाहता हूं म्यूजिक पे एक बार अलका जी भीतर आ जाए. आपने तो माहौल बना दिया. अलकाताई, तुम्ही काय म्हणाल? सतीशजी, तुमचं तर मनापासून कौतुक करते. मराठीतच बोलते मुद्दामून. म्हणजे एवढ्या वर्षांनी तुम्ही स्टेजवर काम केलं आणि अगदी 11th आवरला इम्प्रोव्हायझेशन कमाल आहे. तुम्ही पुन्हा एकदा स्टेजवर काम करायला पाहिजे, मला एवढं वाटतं. सतीशजी, खूप मजा आली. आणि प्रसाद पॅडी भन्नाट, थँक्यू सो मच आम्हाला इतकं हसवल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. मंडळी, आजच्या ठळक बातम्या तुम्हाला ऐकवणार आहे न्यूज अँकर अंशुमन विचारे आणि त्याच्यासोबत सेलिब्रिटी अँकर म्हणून नखरे करण्यासाठी येते नम्रता संभेराव. दोघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार मंडळी, मी अंशुमन विचारे. MHJ न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण तो प्रोग्राम सुरू करणार आहोत ज्याची तुम्ही अत्यंत आतुरतेने वाट बघताय. याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर. अर्थात आपल्या स्टुडिओमध्ये सेलिब्रिटी येतात आणि दिवसभराच्या बातम्या सांगतात. आणि आजच्या बातम्या सांगायला येणार आहेत बॉलिवूडच्या सेलिब्रिटी अभिनेत्री मर्लिन कपूर. पण छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा MHJ न्यूज चॅनल. भेटूया विश्रांतीनंतर. हॅलो, अरे कोण आहे मर्लिन कपूर? मी नाव पहिल्यांदा ऐकतो मी तिचं. कोण आहे? सर सॉरी सर, आयत्या वेळी त्याच सापडल्या. आता ऍक्च्युली करीना कपूर येणार होत्या पण त्यांचा आयत्या वेळी कॅन्सल झाला ना, म्हणून हिला बोलवलं. मग काही बोललो का? करीना कपूर मराठीमध्ये बातम्या देणार आहे? काय? आणि मुळात ना हे का चालू केलं मला कळलेलंच नाहीये. काय वाक्य काय तुमचं? आतुरतेने वाट बघताय. कोण कुत्रं वाट बघत नाही ह्या फालतू. आम्ही पगाराच्या वेळेला अकाउंटंटची वाट बघत असतो, तो सुद्धा 2 दिवस गायब असतो. आयुष्यपत. मी काय म्हणतोय, कुठे आहे ती कापूर की फापूर? कुठे आहे ती? सर बघतो सर, मी बघतो. लवकर बोलवूया. हो येस सर, येस. एक सेकंड. काय होतंय? डोंट फ्लश प्लीज डोंट स्नॅप. फ्लॅश म्हणायचं का? एक सेकंड. मॅडम कोण तुम्ही आहात? काय? हाय, नमस्कार. तुम्ही अँचोर? अँचोर नाही, अँकर.
अँकर. नमस्कार. हॅलो एव्हरीवन, मी मर्लिन. अच्छा, मर्लिन कपूर. Yeah. नाईस टू मीट यू मॅम. Yeah. ऍक्च्युली मी अंशुमन विचारे. पण मला सांगा, तुम्ही ते हे जे बोलताय आयुष्य, तर तुमचा मराठीचा प्रॉब्लेम आहे का? ऍक्च्युली काय ना, मी कॅनडाची आहे ना, त्याच्या माझा जन्म आहे ना तो कॅनडाचा आहे. कॅनडा कॅनडा. तुम्ही कॅनडाचे कमी कन्नडाचे जास्त वाटतंय मला. Sorry? नाही, सॉरी माय मिस्टेक. सॉरी. काय झालं? तुम्ही ना सेम टू सेम माझ्या गोंडू सारखे दिसता. यु नो. कोण गोंडू? कोण? माझा बोका. मी तुम्हाला गोंडू बोलली तर चालेल? नको 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 नको. काय होतं, तो शब्द बोलताना फंबल पडला आणि गोंडूच्या ऐवजी नको नको सगळं घोळ होईल. माझ्या आई वडिलांनी छान नाव ठेवलंय अंशुमन, तेवढंच फक्त घ्या. ओके. ओके फाईन. हे छान. आपण इथे बातम्या द्यायला आलो हे लक्षात आहे ना तुम्हाला? या. फक्त मला सांगा मी कसं एण व्हायचंय आणि कसं स्टँडिंग व्हायचंय. फक्त तुम्ही सीन आहे ना तो बसवून घ्या आणि माझं काय टोनेशन असणार आहे ती सुद्धा सांग. नाही मॅडम, हे एण बिण असं काही नाहीये, फक्त बातम्या सांगायच्यात. सिम्पल आहे, ब्लॉकिंग बिकिंग काही नाही याच्यामध्ये. हो का? ऍक्च्युली काय ना, मी फिल्मिंगचं शूटिंगची सवय आहे ना मला, त्यामुळे मला हे सवयीचं काही नाही. कुठल्या फिल्म केल्या तुम्ही? यायच्या आहेत अजून माझ्या फिल्म, मला अजून मिळालेली नाही आहे फिल्म. म्हणजे सर्चिंग मध्ये आहे जरा आम्ही. सर्चिंग म्हणजे? सर्चिंग. अच्छा, सर्चिंग. ओके. खूप फालतूगिरी होते, आपण सुरू करूया. या प्लीज. पसंत. हा, लेट्स स्टार्ट. आपण ऑन एअर जातोय. ओके, 1 2 3 4. नमस्कार. तर मंडळी, MHJ न्यूज चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपण सुरू करतोय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. आणि माझ्यासोबत आहेत अत्यंत दर्जेदार सेलिब्रिटी, आणि त्या सेलिब्रिटी आहेत मर्लिन कपूर. आपण सविस्तर बातमीपत्राला सुरुवात करूया. काही ठळक बातम्या मी सांगतो, त्यानंतर पुढच्या सविस्तर ह्या सांगतील. बापू माने यांनी MHJ पक्षातून पक्षांतर करून TNT सेना या पक्षात प्रवेश केलेला आहे. ओडिशामध्ये बस खोल दरीत कोसळून 18 ठार आणि 35 जण जखमी झालेले आहेत. यानंतरचं बातमीपत्र यानंतर बातमीपत्र मर्लिन कपूर यांच्याकडून. थँक्यू सो मच. आणि काय बातमी फक्त गंभीरपणे सांगायचंय. समोर टेलिप्रॉम्प्टर आहे, तो स्क्रोल होत जाईल, तुम्ही ते वाचत वाचत पुढे पुढे कंटिन्यू करा. माझे बापूने ते आणि त्यांच्या 2 शुडे कार्यकर्त्यांसह सोडून द्या शब्द, पुढे जा. त्यांनी TNT पक्षामध्ये पक्षांतर केलेले आहे. पक्षांतर. बापू माने हे खूप अस्वस्थ होते. अस्वस्थ. त्याने त्यांचं मन माझ्याकडे मोकळं केलं होतं. अखेरीस बापू माने आणि MHJ पक्षाचे जे माजी नेते आहेत त्यांनी त्यांच्या 2 शुडे म्हणजे 2000 कार्यकर्त्यांसह. जाऊ दे शब्द, तुमचा संबंधच नाही, पुढे बोला. या TNT पक्षामध्ये समावेश केला आणि TNT सेनेचे जे प्रमुख आहेत त्यांनी त्यांचा हसत पुष्पगु देऊन स्वागत केलं. स्वागत केलं. बापू माने हे आता त्यांच्या शब्दच घेऊ नका, पुढे चला. खूप उत्साहावर साजरा करत आहेत. तर भेटूया छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर. मॅडम ऐका ना, मॅडम काय होतं माहितीये का, गंभीरपणे बोला, रडत काय बोलताय तुम्ही? तुम्ही बोलले ना आता गंभीरपणे बोलायचं, मग मी बोलली. अहो पण ती उत्साहाची बातमी ना, असं केलं तर विचित्र वाटते सगळं ते. तुम्ही मला नीट क्लिअर करा, ते गंभीरपणे करायचे की आता प्रसन्न? एक्झॅक्टली प्रसन्न. ओके, प्रसन्न असं स्माइली फेस. हा
कराल प्लीज? हा प्लीज कराल का? खूप लेट होतं आणि खूप फालतुगिरी चालली आहे. ओके 1 2 3 4. तर ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही बघताय तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर आणि माझ्यासोबत आहेत सेलिब्रिटी मर्लिन कपूर. ओडिसा येथे एका रवळ दरीमध्ये खोल दरीमध्ये पडून एका जणांचा मृत्यू भाषा बदलतीये एका जणांचा मृत्यू शब्द पुढे झाला तो. 3-5 जण जखमी झालेले आहेत. 35 जखमी झालेले आहेत. 35 जखमी झालेले आहेत आणि ही जी सुरू बस आहे सदरहू बस आहे ती ओडिसावरून छत्तीसगडला जात होती. चालकाचा ताबा सुटला आणि हुरुदू बस सदरहू बस ही डायवाडारीला जाऊन धडकली. त्याच्यामुळे आता जे ऋतू जे आहेत मृत्यू मुखी पडलेले त्यांना सरकार जाहीर करत आहे 5 लाख रुपये आणि जे जखमी आहेत त्यांना नंजीकच्या इस्पितळामध्ये घेऊया थोडीशी विश्रांती. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहता तुमचा आवडता कार्यक्रम सेलिब्रिटी न्यूज अँकर छोट्याशा विश्रांतीनंतर पाहत राहा. तुम्ही ना मला कन्फ्यूज करताय. ऐकून घ्या काय माहितीये का कन्फ्यूज जड करून टाकलंय. जड तुम्ही अक्षर स्वतः जड झाले मला पण जड व्हायला लागलेलं आहे. काय माहितीये का बेसिकली इथे माणसं मेली आहेत ना तुम्ही हसत कसं काय सांगता? एक मिनिट मगाशी काय बोलली हे बोलली काय गंभीरपणे करायचं मग प्रसन्न केलं. आता तुम्ही सगळं कन्फ्यूज करून टाकता. बातमी बघून मग एक्सप्रेशन द्या ना. असं काय करताय तुम्ही? बातमी बघा ना. बातमी मेल्याची असं कसं सांगणार तुम्ही? ते बरोबर वाटत नाही ना. डायरेक्टर जो सीन सांगतो ना तसं मी करते. हा फिलिंग मध्ये. कुठली फिल्म केली एक तरी सांगा ना मला. सीन मध्ये आहे अजून. हे बघा तुम्ही आता काही करू नका. आता मी सगळं बोलतो तुम्ही फक्त एवढंच म्हणा. बघूया या पुढचं बातमीपत्र. पण मी सेलिब्रिटी न्यूज अँकर नको प्लीज काही बोलू नका. हा कार्यक्रमाची वाट लागत चाललेली प्लीज. हा आणि ना मी 3 बातम्या सांगितल्या की म्हणायचं आजचं बातमीपत्र संपलं एवढंच म्हणा. 3 बातम्यांनंतर ठीक आहे म्हणाल ना? हो प्लीज 3 बातम्यांनंतर प्लीज. ओके 1 2 3 4. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे सेलिब्रिटी न्यूज अँकर. तर बापू माने यांचं पक्षांतर. आजचं बातमीपत्र संपलं. तुला सांगितलं 3 बातम्यांनंतर भांड ना भावाने. आधीच पाठवली होतीस ना तू. कशाला बोलीस तू? कुठे पळतेस आम्ही ते तुला काय बोलवतो 3 बातम्या झाल्यानंतर म्हण कशाला बोललीस तू? माझा लूप लागला. तुला खूप मारला पाहिजे. मला ओरडू नका. मला क्राय फुटता. वा 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 खूप एंटरटेनिंग बातमीपत्र होतं. खूप मजा आली. अलकाताई तुम्हाला कसं वाटलं हा ऍक्ट? अंशू तुझा मनस्ताप बघून खरंच वाटत होतं अशी न्यूज रीडर असेल तर काय होऊ शकतं आणि काय चॅनलचे रेटिंग असेल ते. वा 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 नमू मस्तच धमाल करतेस तू प्रत्येक स्किटमध्ये. एवढी व्हरायटी देतेस आणि अंशू त्या रिॲक्शन्स ॲक्शन सॉलिड होतं सॉलिड. डबल धमाका तुम्हाला. वा वा मंडळी तपाला बसलेल्या सभ्य सालस गौरव मालणकरला कल्याणची चुलबुली शिवाली झालीये प्रसन्न. बघूया कॉमेडीच्या या महामंचावर वरदानांचा किती पाऊस पडतोय ते. ओम हास्य देवताय नमः. ओम हास्य देवताय नमः. तुम्हाला असं वाटत असेल की आज एलिमिनेशन आहे म्हणून मी हास्य देवतेचा जप वगैरे करते. असं नाहीये. मी गेली कित्येक वर्ष तपाला बसलोय. किती वर्ष झाली हे मलाच आठवत नाहीये. बहुतेक मला कॅलेंडर बघावं लागेल. सतीश सर कैलेंडर मिस्टर इंडिया इंस्टेंट डाल दिया आपको देख के. हाँ एलिमिनेशन है आशीर्वाद रखिए. इतकी घनघोर तपश्चर्या करून सुद्धा सर तुम्हाला सांगतो हास्य देवता मला प्रसन्नच होत नाहीये यार. पण नाही मी माझं लक्ष ढळू देणार नाहीये. ती पावणार आहे मला. पावणार म्हणजे पावणार. ओम हास्य देवताय नमः. ओम
हास्य देवताय नमः. वस्ता डोळे उघड. पावली पावली आय शिवली. शिवली तू कोण शिवली वस्ता? मी देवली. मी देवी आहे वस्ता. मी देवी. देवी हास्य देवता. अरे पण हा रोग तर केव्हाच नष्ट झाला होता ना. वस्ता मी खरोखरची देवी आहे. हास्य देवता. मेकअप कॉस्ट्युम वाल्याने एवढा खर्च करून सुद्धा तू कुठल्याच अँगलने देवी नाही वाटत आहे. एकदम बरोबर ओळखलंस. मी देवी नाहीच आहे. मी देवीची रिप्लेसमेंट आहे. देवीची रिप्लेसमेंट म्हणजे? अरे म्हणजे मी अस्परा आहे. अस्परा. अगं ते अप्सरा आहे. अरे तीच ती अस्परा मी आहे. मी तुला माहितीये का असा दरबार भरलेला. मी मध्येच नृत्य करत होते आणि मी वाट बघत होते माझं नृत्य संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतील. पण दरबार शांत होता. अचानक गर्दी झाली. कुजबुज 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 सुरू झाली. मग त्यांनी ठरवलं काय हिला खाली पाठवायचं म्हणून. त्यांनी माझं माहितीये का काय केलं? त्यांनी माझं प्रमोशन केलं आणि देवीची असिस्टंट बनवली. अरे मला हे नृत्य बघायचंच आहे. कुठलं नृत्य मला दाखव जरा. तुला खरंच बघायचंय मला. मी दाखव. दाखव. हा ये वाजव. हा कसं वाटलं? मस्त. अगं बिंडोक मुली हे तुझं प्रमोशन नाहीये. तुला कामावरून कमी केलंय. डिमोशन आहे तुझं. स्वर्गात गडचिरोली असताना तिथे बदली केली असती हिची. अरे काय वाजता? देवीला काय कामधंदे आहेत काय? काय दळभद्री आयडिया काढले तिने? काय काय एवढा बिझी का असतात? काय करतात काय त्या? काय करतात? काय करतात? अलकाताईंच्या प्रत्येक पिक्चर मध्ये काम करतात त्या. प्रत्येक चॅनलवर आता सध्या अलकाताईंचे पिक्चर चालू आहेत ना. मग ते देवी या चॅनलवरून त्या चॅनलवर असतात. इतक्या बिझी असतात इतक्या बिझी असतात की त्यांना वेळ नाही मिळत. म्हणून त्यांनी मला पर्सनल असिस्टंट केलंय. सगळी सगळी अलकाताईंची कृपा आहे. एलिमिनेशन टाळण्यासाठी काय लेवलचं जुळवून आणलं या बाईने. वस्ता काय ते महत्वाचं नाहीये रे. देवी तुझ्यावर सपन्न झालीये. तुमचं काहीतरी गणतंय का? काय काय झाली? अरे ते नाही का मज्जा आल्यावर भारी वाटल्यावर आपण करतो. प्रसन्न म्हणायचंय का तुम्हाला? अरे तेच सपन्न झाले आणि 3 वरदान दिले तिने तुला. माग ते हवं ते माग तुला. काय काय खरंच सांगते? मला वरदान दिलेत. देवी माझ्यावर प्रसन्न झाले. अरे इतक्या वर्षांची तपश्चर्या आज फळाला आली आहे. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. मी एक मागितलं तर देशील प्लीज? तथास्तु. हे घे. हे काय दिलंस तू मला? वस्ता तू माझ्याकडे एक मागितलं मी तुला एक दिला. एक मागितलं तू एक आकडा दिलास मला. या एकचं काय करू? इथे वात लावून केक वर ठेवून वाढदिवसाला फुंकू मी? अरे हे काय फालतूगिरी. कोण आहे यार? नकोय मला. मला मला माझा वर पाहिजे. अरे यार घालवला ना तू एक वर असा. तुला नीट मागता येत नाही. गेला एक वर फुकट गेला. दुसरा मागणार आहेस की मी जाऊ? अरे काय माझी काय चुका आहे याच्यात? कसं आहे ना मी रिप्लेसमेंट आहे ना. थोडस समजून घ्या मला. मला काय माहित नाही. मला प्लीज वर पाहिजे. मला प्लीज वर दे यार. चल माग आता मी नीट ऐकून देईन. हा मागतो नीट आहे का?
मला बंबानी व्हायचंय. नक्की? होय, मला बंबानी व्हायचंय. तथास्तु. ए बंबानी मित्रा, भावा कसा आहे तू? એ બાંબાની ભાઈ તમે કેમ છો મજામાં ને એ નાચો અરે તોડી નાખ તબલા ને ફોડી નાખ પેટી રે ए बंबानी मित्रा, मी ऐकलं तुझी नोकरी गेली. ऐक पण काळजी करू नको, 10,000ची नोकरी तुला सहज मिळेल. काळजी करू नको. चल बंब्या, निघतो. बंब्या अगं भवाने फक्त बंब्याचे हाक मारून गेले. मला उद्योगपती बंबानी व्हायचा. पैसा कुठे? अरे वस्ताद, खिसा चेक कर. खिशात आहेत. हे बघ तुझं आधार कार्ड. आतापासून तो गौरव बंबानी झालास. गौरव बंबानी? हे काय आहे? हे सनीभूषण पेक्षा विनोदी वाटतंय. अरे मग मालणकर काय वाईट आहे? काय वाईट आहे मालणकर मध्ये? आता घालवलंस ना तू एक वर. तुला ना नीट मागताच येत नाही. तू सारखं मला ओरडतो. अरे मग तू मागणार आहेस का? नीट मागणार आहेस? नीट मागतो. आता फालतूगिरी तुझी नको आहे मला. अजिबात फालतूगिरी नको. मी नीट ऐकणार आता. मला उद्योगपती गौरव मालणकर कर. नक्की? होय. फायनल आहे? यस. तथास्तु. अहो येता का घरी? कोण आहे? ईशा, मला नाही ओळखलत? मी तुमची बायको, उद्योग, आणि तुम्ही माझे पती. ईशा, नाव घेते हा. मागितलात ना वर आता कर्माची फळ भोग. मागितलात ना वर आता कर्माची फळ भोग. गौरवरावांचं नाव घेते. मीच तुमची उद्योग. हे कुठल्या लेवलची फालतूगिरी आहे? अरे एवढं नसतं रे. अरे चला ना घरी. अरे उद्योग नावाची कुठली बाई? कुठल्या बाईचं ना उद्योग असतं का? माझं आहे. हे गप्पा वाचतो. मला ना आता सगळा घोळ कळलाय. गौरव नावातच घोळ आहे. गौरव न आलं की हे लेखक ना लॉजिक सोडूनच लिहितात. मला ही सगळी फालतूगिरी वाटते. मला हे ऐकायचं नाही. कोण आहे यार? ए घालवलास ना आता दुसरा पण वर. अरे तुझ्याकडून ना काय होणार नाहीये. तू तिसरा वर पण ना असाच फुकट घालवणार आहे. मी जाते. ऐका ना, मी काय करू? मी काय करू? मी तू घरी जाऊन खिचडी टाक. ठीक आहे पती परमेश्वर, तुम्ही म्हणाल तसं. येते हा. इकडे सगळेच एवढं ओव्हर करतात ना. दुसऱ्याच्या स्किट मध्ये एंट्री मिळाली की भंडारात भात वाटतात तसा अभिनय करतात. अरे केवढा वाढीव. ए रिप्लेसमेंट देवी, माझा आता नीट ऐक. मला फालतूगिरी नकोय तुझी. अगं 14 वर्ष तपश्चर्या केली. यासाठी केली आहे का ग मी? मला आता सगळे वर व्यवस्थित पाहिजेत. हे बघ तू मागशीलच ते मिळेल तुला. मिळेल ना आता? मला आता सोन्याची नाणी हवीत. एक मिनिट. आता फालतूगिरी करून सोन्या नावाचा पोरगा इथे आला आणि मला चिल्लर देऊन गेला ना, मी काय बघणार ना. लय मारीन, सगळी फोडून टाकेन तुला. हे बघ तुला काय पाहिजे? मला सोन्याची नाणी हवीत. फायनल आहे? फायनल. नक्की? नक्की. तथास्तु. मुझे बुलाया बेटा. आता ही कोण आहे? मी सोन्याची नाणी हूँ. वा वा वा, खूप सुंदर नाचलीस तू. ओके, अलकाताई काय म्हणतात? अलकाताई? शिवाली, आज तुझ्यासाठी तर नक्कीच. सतीश सर, तुम्हाला कसा वाटला हा भन्नाट परफॉर्मन्स? बहुत अच्छा, बहुत अच्छा. और आप तो मेनका लग रही हैं एकदम. बड़ी इनोसेंटली बोलती हैं आप.
है ना, बहुत ही इनोसेंस के साथ जो आपकी कॉमेडी आती है ना वो, और कॉमेडी में जब इनोसेंस होती है तो उसका इम्पैक्ट जो होता है वो बहुत ही अलग होता है। तो आप दोनों को बहुत बहुत मुबारकबाद, और मेरी तरफ से आप दोनों को डबल धमाका मिळालेला आहे। मी मन उधाण वारा या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला अर्थात सतीश सर, मोनल आणि रित्विजला मंचावर येण्याची विनंती करते। झाकोळ राती नभदाटल तांडव लाटी शिड फाटल भरकटली नाव दिशाना ठाव दिशाना ठाव। सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात आणि नुसतेच पाहुणे म्हणून सहभागी नाही झाला तर आमच्या विनोदवीरांबरोबर तुम्ही परफॉर्म केलत, मजा मस्ती धमाल केलीत, त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंतिक आभारी आहोत। थँक्यू। मी हास्य जत्रा प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट केले, खूब आनंदित झाले। वाह वाह खूब आनंद झाले। मैं बताऊं, बहुत दिनों बाद ऐसा मजा आया मुझे। फिल्म के प्रमोशन के लिए तो हम आए ही हैं, लेकिन एक्टरों के साथ, कलाकारों के साथ, अच्छे कलाकारों के साथ उनको देख करके और उनके साथ खुद पार्टिसिपेट करके मेरे को इतनी खुशी हुई है कि मराठी में, मतलब मैं फिल्मों का बड़ा दीवाना हूँ आजकल, और तभी मराठी फिल्म ये मन उधाण वारा बनाई है, लेकिन ये पहली बार इस तरह के रियलिटी शो में आ रहा हूँ। आई थिंक ये शो जो है बहुत कामयाब होगा और बहुत अच्छा चलेगा, और हमेशा जो है ऐसे कलाकार आते रहेंगे तो दिल को बड़ी बड़ी खुशी होगी। अपने और एक्टर्स जो मराठी एक्टर्स हैं, किशोर कदम है, सागर करंडे है, उत्तरा बावरकर जी हैं, उसके बाद शर्वरी लोकरे है, डॉक्टर बुताड़िया जो है उन्होंने बड़ा अच्छा इसके अंदर काम किया है, और मतलब जितने लोग जो हैं उन सब का मैं धन्यवाद देना चाहूँगा। अजय जिसने गाना गाया है, मतलब सब लोगों ने बड़े दिल से काम किया है, और सबसे ज़्यादा मैं उस कैप्टन को सल्यूट करता हूँ जो आज हमारे साथ नहीं है, संजय मेमाने, जिन्होंने इस फिल्म को, मन उधाण वारा को एक इतना अच्छा स्वरूप दिया। आणि 11 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात मन उधाण वारा हा चित्रपट रिलीज होतोय आणि सहकुटुंब बघण्यासारखा हा चित्रपट आहे। तर आम्ही तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की नक्की या 11 ऑक्टोबरला थिएटर्समध्ये जा आणि नक्की बघा। थँक्यू सो मच। आम्ही सगळे जण नक्कीच तुमचा हा चित्रपट बघू, तुमच्या या चित्रपटाला भरघोस यश मिळो या सदिच्छा, शुभेच्छा, पुनश्च खूप खूप धन्यवाद। ऑल एक्टर्स सल्यूट टू यू, सल्यूट टू यू, थैंक यू वेरी मच। आणि मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निकालाची। जाणून घेऊया कोण ठरतायत या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार। या निकालासाठी मी अलकाताईंना मंचावर येण्याची विनंती करते। आज खरं तर सगळ्यांची स्किट चांगली झाली, पण मला ओव्हरऑल सगळ्यात स्किट आवडलं ते समीर, प्रियदर्शनी आणि तेजस यांचं। त्यामुळे आजची जहागीरदारी तेजस आणि प्रियदर्शनी यांची। मजली हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12। अभिनंदन प्रियदर्शनी आणि तेजस, तुम्ही तिसऱ्यांदा कॉमेडीचे जहागीरदार ठरलेले आहात। क्या बात है, जोरदार टाळ्या। खूप खूप अभिनंदन, तुम्ही बसू शकता। आणि प्राजक्ता, आज आपल्याकडे आज मकरंद नाहीये, प्रसाद पण नाहीये, खरं सतीश कौशिक जी आपल्याकडे आज गेस्ट म्हणून आले होते, त्यामुळे आजच्या भागात एलिमिनेशन नाहीये। पुढच्या भागासाठी पुन्हा सगळ्यांना एकदा शुभेच्छा।